नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान भवन परिसरात केलं अभिवादन। कोल्हापूरच्या केशवराज भोसले नाट्यगृहाच्या पुनर्निर्माण कामाला वेगळं वळण, कामातील गंभीर त्रुटींवर बोट, नाट्यगृहाची वाट लावल्याचा नागरिकांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीचे शेतकरी मुंबईत धडकणार, 7 जुलैला आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं धरणं। तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर हल्ला, भाजपच्या गुंडांकडून हल्ला झाल्याचा खासदार महुआ मोहित्रांचा आरोप। बीडच्या घुले प्रकरणातील कुटुंबियांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, सौरभ सोनावणे याला अटक करा, सोशल मीडियातून होत असलेली बदनामी थांबवण्याची मागणी। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी, रस्त्यांवर पाणीच पाणी, छपरांवरून कोसळलं धबधब्यासारखं पाणी। भिवंडीत शॉर्ट सर्किट, तार रस्त्यावर कोसळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मालेगावात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन, TET पेपर फुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक, ठिकठिकाणी ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरू। मुसळधार पावसामुळे वसईत पूर सदृश परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहात 2 कार गेल्या वाहून। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।